खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन करताना मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज संघ त्यांच्या समोर आहे तो म्हणजे देवगाव संघ। येणारे षटक बघूया। षटक क्रमांक पहिले देवगाव संघाकडून रोशन षटक क्रमांक पहिलं स्लॉकचं घेऊन येणार। प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यावर लागणार कारण वाकलन संघाने या ठिकाणी थैमान घातलाय। जवळजवळ लागोपाठ तिसरा सामना या ठिकाणी खेळतो वाकलन संघ। नक्कीच सुंदर प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून, मात्र बघूया सामना रंगतोय। देवगाववरचेच वाकलन टाळ्या घ्यायच्यात प्रेक्षक। सामन्याला सुरुवात षटक क्रमांक पहिला फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू होता पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय सुंदर क्षेत्ररक्षण मात्र एक धाव येते। संघाचं धाव फलक इथे खोललं जातंय। श्री गणेश होतं एक धावेने धाव फलक वाकलन संघाचं एक। पॉईंटच्या वरनं चेंडू ढकललाय गुरुनाथ यानं। नक्कीच चेंडू मात्र वेध घेतो सीमारेषेचा चेंडू फरार। चार धावा डीजे। आता मात्र जल्लोष नागे धून ऐकली आम्ही जीवाचे सैनिक वेडे करतो जीवाचे रान। आणि या धर्मवीर अनंत दिघे साहेबांना उजाळा देण्यासाठी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या षटकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू चेंडू मात्र नक्कीच शॉर्ट फाईन लेगला फरार। चार धावा बॅक टू बॅक दोन चौकार डीजे। धन्यवाद। या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र कुठेतरी पुढे गेलाय। धावसंख्या झाली ती 9 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता परंतु नाही, चेंडू मात्र एस वाईड एसटीच्या बाहेर जातोय। अवंतर धावेत भर पडते। एक धावेने धावसंख्या पुढे जाते। धावसंख्या झाली ती 10 धावा या ठिकाणी आपण धावफलकावर दुहेरी अंकात पोहोचले। धावसंख्या या षटकात षटक क्रमांक पहिले चालू असताना दोन चौकार आपण गुरुनाथच्या बॅटमधून पाहिले। षटक क्रमांक पहिले जात आहे मार्गस्थ। फुलटॉस चेंडूचा फायदा पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या वरून। नक्कीच चेंडू वन बाउन्स फरार चौकार डीजी। मिशन 11 जीजी स्पोर्ट्सचा वाच क्रिकेट विश्वातील डंका। धन्यवाद। जो दरारा जी दहशत आपल्याला या ठिकाणी दाखवून देतो वाकलन संघ, कारण सलग तिसरा सामना या ठिकाणी आज ते खेळतायत। नक्कीच मानावं तेवढं त्यांचं कौतुक। थोडंच कोणती विश्रांती न घेता तिसरा सामना या ठिकाणी करतात कारण मंडळाला जे सहकार्य करतायत आणि आमच्या अविनाशजी परटोळे साहेब यांच्या सहकार्यातून या ठिकाणी पोहोचलेला संघ म्हणजे वाकलन संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय। पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता परंतु नाही, चेंडूला सन्मान तेवढा दिला। चेंडू मात्र लॉंग ऑफला जातोय फरार। चार धावा बॅक टू बॅक दुसरा चौकार। पुन्हा एकदा या षटकामध्ये तब्बल 4 चौकार गुरुनाथने ठोकले आहेत। जबरदस्त फलंदाजी लाजवाब प्रेक्षणीय फटके मारतोय। माझ्या प्रेक्षकांची मन जिंकतोय हा फलंदाज गुरुनाथ। या ठिकाणी मात्र 4 धावेचा वेध घेताना 4 धावेने पुढे जात आहे। धावसंख्या 18 या षटकातील मात्र येणारा शेवटचा चेंडू बाकी। पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने गॅप शॉट मारण्याचा प्रयत्न होता। प्रयत्न मात्र नक्कीच चांगला होता। एक धाव येते। एक धावेच्या मदतीने एक षटकाची सांगता समाप्ती। एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 19। जाऊया एक सुरेल संगीत माझ्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी डीजे नागेश। या 20 मिनिटाच्या आत आपल्याला 4 षटके या ठिकाणी कंपल्सरी कंप्लीट करायची आहेत आणि पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे। षटक क्रमांक 1 ची सांगता आपण पाहिली तर बिनगडी बाद गुरुनाथनी जे आक्रमक रूप धारण केलं होतं, धावांचा डोंगर धावांचा पाऊस, चौकार जे अप्रतिम 4 चौकार आपल्या एका षटकामध्ये मारले गुरुनाथ यानं आणि धावसंख्या कुठेतरी 19 या धावफलकावर नेऊन ठेवलेली आहे। दौलत षटक क्रमांक 2 घेऊन येणार या देवगाव संघाकडून सामना चालू करायचा आहे। चला
टीम मीटिंग जास्त करू नका, सहकार्य करा या ठिकाणी. यानंतर होणारा सामना इताडे वर्सेस यातील विजय संघ. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतो दौलत. पहिल्या षटका अखेरीस धावफलक 19 या धावसंख्येवर वाकलन संघाचं. पहिला चेंडू फुलटास, खराब चेंडू, मात्र चेंडू भिरकावून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला, फरार 7 धावा डीजे. 11 जीजी स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वात डंका. मॅच बॉल आलाय का? चला मॅच चालू करायची आहे. या 6 धावेच्या मदतीने धावफलक मात्र कुठेतरी पुढे नेलाय. गाच्या गुरुनाथ यानं आक्रमक रूप धारण कराय. गुरुनाथ थांबायला मागत नाहीये. गुरुनाथने फटकेबाजी चालू केलेली आहे. आतापर्यंत 4 चौकार आणि 1 विस्फोटक षटकार या ठिकाणी त्याने मारलेला आहे. बघूया येणारी पुढील चेंडू काय करतो गुरुनाथ. मात्र दौलत पुढील चेंडू घेऊन जातोय. नक्कीच अप्रतिम फटका, पॉइंटच्या वरनं चेंडू टोळवलाय. चेंडू वेध घेतोय सीमारेषेच्या बाहेर, फरार 4 धावा डीजे नागेशचा. भोईर संघाचा पुरस करता राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळीकडेच चर्चा. बक्षिसांची करून बरसत म्हणतो फक्त तुम्ही जिंका. बक्षिसांची धन्यवाद डीजे. हे वाकलन संघाच्या गावच्या संघाचं गीत या ठिकाणी पेश करतात आमचे डीजे नागेश. कोणत्या टायमाला कोणतं संगीत वाजव याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे नागेश सर. नक्की सुंदर प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी 22च्या रूपात धाव घेतली जाईल आणि या ठिकाणी 22च्या रूपानं 1 धाव येते. धन्यवाद. या 1 धावेच्या मदतीने धावफलक झालंय 30 या धावसंख्येवर. 5 षटक क्रमांक दुसरं चालू असताना 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा या गुरुनाथने वसूल केल्यात. 1 चौकार आणि षटकाराच्या मदतीने अजून 3 चेंडू बाकी. आता मात्र स्ट्राईकला जातोय. फोल्डा चेंडू आहे. स्फोटक आक्रमकता आणि भेदकता काय असते ती दाखवून दिले. चेंडू फरार केला 6 धावेसाठी डीजे. म्हणतो फक्त तुम्ही जिंका. निशात 11 जीजी स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वात डंका. निशात 11 जीजी स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वात डंका. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर डोळ्यांचं पार न फेडणारे फटके मारतात हे दोन्ही फलंदाज. कारण सलामीला आलेले जोडी अजून मैदानात आहे, गुरुनाथ आणि सोमनाथ. गुरुनाथने तर थैमान घातलंय आणि त्याच्या पाठोपाठ सोमनाथ सुद्धा चक्रीवादलाप्रमाणे या ठिकाणी खेळतोय. दाखवून दिला या चेंडूवर, चेंडू भिरकावून दिला डीप मिड विकेटला 6 धावेसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं दौलतेचं चालू असताना. ओहो क्या बात आहे. अप्रतिम फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. हा षटकार डीजे. संघ हा आमचा ठाणे जिल्ह्याची शान. नाही कधी ओ घाबरत कुणाला, गाजवतो प्रत्येक मैदान. वाकलन गावचा संघ. धन्यवाद डीजे. नक्कीच या वाकलन गावची दहशत क्रिकेटमधली आपल्याला पाहायला मिळते. कारण सलग 3रा सामना विश्रांती न घेता या ठिकाणी खेळतात आणि तीच एनर्जी, तीच ऊर्जा या ठिकाणी दोन्ही फलंदाज मला दाखवून देतात या मैदानावर. गुरुनाथ आणि सोमनाथ. जसं गुरुनाथने आक्रमक रूप धारण केलंय तसं सोमनाथ सुद्धा पेटलाय. चक्रीवादलाप्रमाणे हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी चौफेर बाजूला फटकेबाजी करतायत. चौकार षटकारांचा पाऊस पडलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र थोडा असफल. चेंडू मात्र कार्पेट शॉटने जातोय. 2ऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी गुरुनाथला केला गेला आणि सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा धावफलकावर येतात. वाकलन संघाची धावसंख्या 44 धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 पूर्णांकाने खेळ सरासरी 22 एका प्रतिषटक मागे रन रेट त्यांचा येतोय. 44 धावा 2 षटकाची सांगता पाहायला गेलं तर गुरुनाथ आणि सोमनाथ मात्र पेटलेत. या चक्रीवादलाप्रमाणे ते मैदानाच्या 4ही बाजूला फटकेबाजी करतायत. अप्रतिम फटकेबाजी. वाकलन संघ या ठिकाणी मात्र दहशत निर्माण करतोय. आमचे
आमचे तटस्थ गुणलेखक सर मला या ठिकाणी देतात. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्यात या सोमनाथ यानं अप्रतिम फलंदाजी. ही फलंदाजी इथे का बघायला मिळते तर अंबरचे गाव यांच्याकडून आलेली प्रेक्षकांसाठी परभणी वर्ष पहिलं असलं तरी जल्लोषात जय आयोजन करण्यात आलेले आहे. धर्मवीर चषक 2019 अंबरजे. या सामन्याला उपस्थित व्यासपीठावर आम्हाला मान्यवर रोजच्या सत्रात पाहायला मिळतात. मान्यवरांची गर्दी सुद्धा या ठिकाणी होत असते कारण या अंबरचे गावावर असणारं प्रेम, या मंडळावर असणारं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जाईल. चेंडू मात्र हवेत होता परंतु तिथे झेल होतोय. लॉंगनला तिथे झेल पकडला जातोय आणि गुरुना त्याची खेळी संपुष्टात येते. पहिला झटका वाकलन संघाला डीजे. नक्कीच नक्कीच या ठिकाणी माझे डीजे नागेश तर मात्र माझ्या प्रेक्षकांची मनं का जिंकतायत कारण प्रेक्षक उभे राहून मॅच बघतात, कोणी बसून बघतायत, पण थोडा कुठेतरी कंटाळा आला तर संगीताची गरज असते आणि तेच संगीत म्हणजे म्युझिक ज्यांच्या मार्फत येते आमचे डीजे नागेश. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी षटक क्रमांक 2 गोलंदाजी यशस्वी ठरतोय कारण फलंदाजाला त्याने बाद केला. षटकातील पुढचे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल. आपण पाहिलं फलंदाज गोलंदाजांना इथे बक्षिसाची खैरात होते परंतु कमिटीने एक निर्णय घेतला पण माझ्या प्रेक्षकांसाठी कोणी बक्षीस लावत नाही. तर या कमिटीकडून या मंडळाकडून जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल पकडेल त्याला तब्बल 201 रुपयाचं पारितोषिक भेटेल. सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट झेल पकडेल त्याला टप्पा झेलला नाही, एवढं लक्षात ठेवा. चला सीमारेषेच्या बाहेर सर्व प्रेक्षक आपल्याला सुवर्ण संधी 201 रुपये घेऊन जायचे आजच्यासाठी. सुंदर फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता पण असफल. पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 विशाल अप्रतिम गोलंदाजी का 2 षटकानंतर कुठेतरी धावा 44 धावपळकावर दिसत होत्या. ते 44 धावसंख्येला कुठेतरी स्थिर ठेवलंय. या 3 चेंडूमध्ये फक्त एकही धाव न घेता एक गडी बाद केला विशाल याने अप्रतिम गोलंदाजी. प्रेक्षक चला लवकर पांघरा, आपल्याला 200 रुपये भेटणार. आपण सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला, 200 रुपये भेटले तर संध्याकाळी आपली सुंदर अशी पार्टी होईल. चायनीज खाऊ शकता किंवा घरात भाजी आणून खाऊ शकता. जा लवकर लवकर 200 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मात्र बॅट काढा घेते, एज लागते. गोलंदाज विशाल याला मात्र यश आलं, यशस्वी होतो. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आणि निर्धाव चेंडू टाकले 4. कृपया प्रेक्षक या विशालसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण अप्रतिम गोलंदाजी करतोय का जिथे कुठेतरी दौलत आणि गोलंदाज रोशन मागणे ठरले होते त्यांना मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी विशाल यशस्वीरित्या आपल्या संघाला इथे सांभाळतो आणि 2 गडी जे सलामीची जोडी गुरुनाथ आणि सोमनाथ यांना माघारी धाडतोय. आता पाहायला गेलं तर 2 गडी बाद धावफलक 44 या धावसंख्येवर स्थिरावलेल्या. 4 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही आणि 2 गडी बाद केले. येणारे 2 चेंडू बाकी, बघूया काय होत आहे. शिवदास मात्र मैदानात. प्रेक्षक आपण सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर 201 रुपयाचं पारितोषिक या कमिटीकडून देण्यात येणार आहे. डायरेक्ट झेल टप्पा झेलला पारितोषिक मिळणार नाही आहे. सुंदर फटका होता त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक सुद्धा होता. 1 धाव येते आणि धावफलक मात्र 1ने पुढे जाते. धावसंख्या होते ते 45, लॉस ऑफ 2 विकेट. वाकलन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 45. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू अप्रतिम षटक हातळलं विशालानं. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिले आणि 2 गडी बाद. जे सलामीला आलेलं चक्रीवादळ होतं सोमनाथ आणि गुरुनाथ या वादळाला कुठेतरी थांबवलं असेल तर गोलंदाज विशालानं माघारी धाडलं पॅव्हलिन कक्षामध्ये. या षटकातील मात्र अंतिम चेंडू बाकी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जातं या ठिकाणी. ओहो यारकरलेला गेला चेंडू होता मात्र फटका तेवढा सुंदर आहे. त्याकडे क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू धरतीला दान केला जातोय, जीवदान मिळत आहे शिवदास याला. षटक क्रमांक 3 सांगता आणि समाप्ती होते. 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 47. 2 गडी बाद वाकलन संघाची. तोपर्यंत जाऊया डीजे नागेशकडे.
अप्रतिम गोलंदाजी विशालाची पाहायला मिळाली, कारण 7 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. कुठेतरी जो धावांचा पाऊस चालू होता तो थांबवला आणि सलामीची जोडी त्याने बाद करून दाखवली गुरुनाथ आणि सोमनाथच्या रूपानं. आता मात्र बघूया उर्वरित 6 चेंडू बाकी. हो क्या बात आहे, अप्रतिम चेंडू होता, परंतु चेंडू जातोय एस टीच्या बाहेर. येस, इट इज अ वाईड. अवांतर धाव प्रकार येते. धावसंख्या झाली ती 48-48. षटक क्रमांक 4 अंतिम षटक या पहिल्या इनिंगचं या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय अवांतर वाईड. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड जातात. धाव फलक 49. प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला सुवर्ण संधी आहे. कमिटीमार्फत निर्णय आलाय, सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक मंडळाकडून दिलं जाईल. प्रेक्षक आपल्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी, आपण इथे वेळ देत आहेत, आपल्याला सुद्धा इथे आर्थिक मदत केली जाणार आहे, परंतु आपल्याला झेल पकडायचा आहे सीमारेषेच्या बाहेर. तर या ठिकाणी आपण बघत आहात. बघूया षटकातील पुढे चेंडू. यॉर्कन लयला गेले चेंडू आहे. चेंडू मात्र वेध घेतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु असफल. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता, परंतु पोचलेल्या चेंडूवर मात्र झेल तिथे सोडला जातोय. 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने धाव फलक 2 धावा. ओके, पंच धाव किती आहे? 1 आहे साहेब. 1 धाव आणि वाकलन संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. टाळ्या वाजवायचे जरा. संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. सुंदर फटका. चेंडू मात्र बंदुकीने गोळी सुटावी आणि या फलंदाच्या बॅटमधून चेंडू सुटावा असा चेंडू केला 4 धावेसाठी. या 4 धावेच्या मदतीने धाव फलक झालाय 54. तोपर्यंत जाऊया DJ नागेशकडे एक सुरेल संगीत ऐकायला. जिल्ह्याची शान नाही कधी हो घाबरत कुणा. धन्यवाद सर्व खेळाडू आणि सर्व क्रिकेट रसिकांना खुशखबर आहे. विहान होंडाच्या मार्फत या ठिकाणी धर्मवीर चषकमध्ये जे शोरूम लावण्यात आलेलं आहे. डाऊन पेमेंट फक्त 101 रुपये व 251 रुपयात आपल्याला जी पाहिजे ती बाईक या ठिकाणी आपण बुक करू शकता आणि घरी घेऊन जाऊ शकता. त्यानंतर जे महिन्याला असतील ते हप्ते आपल्याला भरायचे आहेत. आणि या ठिकाणी या ग्रामपंचायत अंबरजाच्या आमच्या आदरणीय अर्चलाताई गोतरणे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी आपलंसुद्धा ताई आपलं हार्दिक स्वागत आहे. आमच्या आदरणीय नितीनजी गोतरणे साहेब यांच्या सहभागावरती गोतरणे साहेबांचं सुद्धा या क्रिकेटवर खूप प्रेम आहे. वेळात वेळ काढून आपल्या ड्युटीमधून सुद्धा या ठिकाणी वेळ देत आहेत. खरोखर असे व्यक्तिमत्व या अंबरच्या गावामध्ये आहेत आणि त्या सर्वांच्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा असेल तर धर्मवीर चषक 2019. कारण आयुष्य वेचले फक्त या 4 अक्षरासाठी, ते म्हणजे धर्मवीर, ते म्हणजे शिवसेना, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या चषकाचं आयोजन वर्ष पहिले असलं तरी जल्लोष मात्र तेवढाच चांगला या ठिकाणी दिसतोय. धर्मवीर चषक 2019 अंबरजे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ जात असताना या ठिकाणी कुठेतरी धावा स्थिर झालेल्या आहेत, परंतु धावफलक मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 56 लॉस ऑफ 2 विकेट. वाकलन संघाची धावसंख्या. ओहो, सुंदर फटका. त्या ठिकाणी चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते स्वतः कर्णधार तिथे चुकी करतोय. चेंडू धरतीला दान आणि जीवदान मिळतोय. शिवदासला या ठिकाणी जीवदान मिळतोय. हा जो शिवदास आपण बघत आहात प्रेक्षक का ज्याला दोन्ही सामन्याला मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे आणि 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक आमचे आदरणीय अविनाशी पटोळे साहेब यांच्याकडून त्याला पारितोषिक सुद्धा मिळालं आहे दोन्ही सामन्यामध्ये. तिसरा सामना सुद्धा या ठिकाणी त्याला जीवदान. बघूया चेंडू शेफ झोनमध्ये नाही परंतु त्या क्षेत्ररक्षक येतो. आता मात्र शिवदासची केली संपुष्टात येते. फलंदाज तिथे थांबायचे जरा. पुढचा झटका बसतोय. धावफलक मात्र कुठेतरी स्थिर झालंय 58 या धावसंख्येवर. या षटकातील मात्र वाकलन. धन्यवाद.
या वाकलन संघाने मात्र या मैदानावर दहशत निर्माण केले, कारण सतत 3 सामने सतत या ठिकाणी न विश्रांती घेता खेळतायत। मानावं तेवढे कौतुक थोडंच, कारण आमच्या मंडळाला त्यांचं सहकार्य होतं या माध्यमातून। या षटकांनी मात्र उर्वरित येणारा चेंडू बाकी हो, नक्कीच फलंदाजाने या ठिकाणी चातुर्य वापरलं आणि नक्कीच हा घेतोय चेंडू वाईड या सिटीचा अवांतर धाव, पंचांचा इशारा पोहोचतोय। या अवांतर धावाने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 59 59 धावा तब्बल धावफलकावर लागल्यात। षटक क्रमांक 4 मार्गस्थ जात असताना षटकातील मात्र अजून एक चेंडू बाकी। फुल टॉस चेंडू आणि डीप स्क्वेअर लागला चेंडू जातो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, वन बाउट चेंडू फरार। 4 धावा, या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाले 63 आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 64 धावांची गरज। तोपर्यंत जाऊया डीजे नागेश। संघ हा आमचा ठाणे जिल्ह्याची शान, नाही कधी ओ घाबरत कुणाला, गाजवतो प्रत्येक मैदान। वाकलन गावचा संघ हा आमचा ठाणे जिल्ह्याची शान, नाही कधी ओ घाबरत कुणाला, गाजवतो प्रत्येक मैदान। या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका, या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका। निशान 11 जीजी स्पोर्ट्सचा वाजतोय क्रिकेट विश्वात डंका, निशान 11 जीजी स्पोर्ट्सचा वाजतोय क्रिकेट विश्वात डंका। धन्यवाद। या ठिकाणी आपण सामना जो बघतात, वाकलन वर्सेस देवगाव। वाकलन संघाने प्रथम फलंदाजी करताना 63 धावा कुठल्यात आणि विजयासाठी 64 धावांचं आव्हान ठेवलंय। या ठिकाणी देवगाव संघासाठी पारितोषिक आलंय, लागोपाठ 3 चौकार मारले तर 666 रुपयाचं पारितोषिक, तसेच लागोपाठ 3 षटकार मारले तर 506 रुपयाचं पारितोषिक आमचे आदरणीय सुभाष गोंधली साहेब यांच्याकडून फक्त देवगाव संघाच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे। धन्यवाद सुभाषजी गोंधली साहेब। एक क्रिकेटचे चाहते या ठिकाणी मात्र आमच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी जल्लोष आणण्याचा प्रयत्न करत असतात। देवगाव संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायचे, वाकलन संघाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे। पंचांना त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय। धन्यवाद। नाही 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 देवगाव संघ चला लवकर, शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी। देवगाव संघ आपण जायचंय, 24 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान, तगडं आव्हान पार करायचं आहे। यशाचं शिखर गाठायचं असेल तर देवगाव संघ आपल्याला जिद्द, मेहनत आणि चिकाटी या सामन्यात धरावीत लागेल। या सामन्यातील विजय संघ मात्र खेळणार इताडे या संघाच्या समोर। या ठिकाणी मात्र देवगाव संघावर सुद्धा बक्षिसाची खैरात, जशी बक्षिसाची खैरात वालकन संघावर होती, या ठिकाणी देवगाव संघावर सुद्धा इथे बक्षिसाची खैरात होते। कारण लागोपाठ 3 चौकार मारले तर 666 रुपये फलंदाजानं आणि लागोपाठ 3 षटकार मारले तर 506 रुपये आमचे आदरणीय सुभाषजी गोंधली साहेब। तसेच
एक मोठं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय। जर देवगाव संघ आपण आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर या मंडळाचे सर्व आमचे महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले नितीन दादा गोतरणे यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक देवगाव संघासाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलं। आपण जर विजय केला तर 24 चेंडू आणि 64 धावा, जर 64 धावा पार केल्या तर 5,000 रुपये घेऊन जाणार देवगाव संघ नितीनजी गोतरणे साहेब यांच्याकडून। धन्यवाद। बघूया षटक क्रमांक पहिलं शिवदास मार्गस्थ जातोय, षटक क्रमांक पहिलं जात आहे, स्ट्राईकला येतो हरेश। पहिल्या चेंडूवर टोळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिल्या चेंडूवर निराशा गडी बाद डीजे। धन्यवाद। या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी देवगाव संघाला प्रत्येक फलंदाजाला सन्माननीय अशोकजी बांगर साहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे। धन्यवाद बांगर साहेब। तसेच सामना जर विजय झाला देवगाव संघ तर आमचे सर्व नितीनजी गोतरणे यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देवगाव संघासाठी। या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर झटका बसलाय। सचिन नवीन फलंदाज येतो नॉन स्ट्राईकला। जेव्हा सचिन तू स्ट्राईकला येशील तेव्हा तुला सुद्धा बक्षीस लावलं की मी तेव्हाच सांगणार आहे। बघूया षटकाची पुढे चेंडू। ओहो बॅट काढा त्या ठिकाणी जातीय। जर इथे मोठा झटका झाला असता थोडं खराब एक्स्ट्रिक्शन वाळकन संघाकडून पाहायला मिळत आहे, परंतु असो ज्या धावा 63 उभा केल्या दगड आव्हान ठेवलंय। खूप मोठी फाईट करावी लागणार आहे देवगाव संघाला। या ठिकाणी 2 चेंडू पाहिले असेल तर अजून खातं खोललेलं नाही, एक गडी बाद झालाय। शिवदास अप्रतिम अष्टपैलू खेळाडू याच गोलंदाज हाच तो फलंदाज यानं 2 सामन्याला मॅन ऑफ द मॅच घेतले आणि हा तिसरा सामना या ठिकाणी खेळतोय। अप्रतिम गोलंदाजी प्रेक्षक जरा टाळ्या वाजवायचे। आपल्याला जरी विकेट आवडली असेल तर अप्रतिम त्रिफळा उद्ध्वस्त केला या ठिकाणी शिवदास यानं। तब्बल 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आणि जुनी एकही धाव दिलेली नाही। डीजे नागे जरा शिवदासचा जल्लोष या ठिकाणी करायचा। क्रिकेट विश्वात डंका, क्रिकेट विश्वात डंका, आज क्रिकेट विश्वात डंका, निशांत 11 डीजे स्पोर्ट्सचा वास क्रिकेट विश्वात डंका। धन्यवाद। या ठिकाणी डीजे नागेशचं पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे। पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट। अप्रतिम गोलंदाजी शिवदासाची। आता जी मैदानात जोडी दिसते फलंदाजी प्रदीप आणि सचिन हे आमचे नितीनजी गोतरणे साहेब यांचे भाचेबाल आहेत। दोघांही जर लागोपाठ 3 षटकार मारले तर रोख 2,222 रुपयाचं पारितोषिक नितीनजी गोतरणे साहेब म्हणजे त्याच्या मामांकडून भाच्यानं या ठिकाणी पारितोषिक आलाय। धन्यवाद नितीनजी गोतरणे साहेब। आपण हे असलेले क्रिकेटचे वेडे, क्रिकेटचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय। धर्मवीर चषक 2019 अंबरजे या गावामध्ये रंगणारा क्रिकेटचा रणसंग्राम। षटक क्रमांक पहिल्याचा पाहिला तर अप्रतिम। ओहो बघा गतीमध्ये परिवर्तन केलं, कुठेतरी पेस होता चेंडूला, त्या ठिकाणी गती थोडीशी बदलली, थोडा स्लो ऑन डिलिव्हरी ब्रह्मास्त्र म्हणतात। क्रिकेटमधले 4 चेंडू पाहायला गेले तर एकही धाव नाही आणि 2 गडी बाद केलेत या शिवदास यानं। अप्रतिम कामगिरी करतोय। कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर 2 सामन्याचा मन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय। तिसरा सामना मात्र सतत खेळतात या ठिकाणी वाकलन संघ कोणतीही विश्रांती न घेता अप्रतिम खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत वाकलन संघ। ओहो क्या बात आहे, प्रेक्षक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी। आतापर्यंत तब्बल 3 विकेट या ठिकाणी बाद केलेत आणि अजूनही धावा फलक खुलं होत नाहीये, खातं खोललं जात नाही। चेंडू झाले 5। ही ओव्हर मिडन जाऊ शकते या ठिकाणी, अजून एकही ओव्हर मिडन गेलेली नाहीये। नाही कधी ओ घाबरत कुणाला, गाजवतो प्रत्येक मैदान। वाकलन गावचा संघ हा आमचा ठाणे जिल्ह्याची शान। धन्यवाद डीजे। घाबरत कुणाला क्रिकेट कसा असावा, क्रिकेट कसा खेळावा, संघर्ष क्रिकेटमध्ये कसा करावा हे वाकलन संघ या ठिकाणी दाखवून देतोय। कारण 5 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेत,
त्यामध्ये 2 त्रिफळा चित केलेत. असा हा गोलंदाज शिवदास, असा हा फलंदाज शिवदास, अष्टपैलू खेळाडू म्हणतात क्रिकेटच्या भाषेत. आणि या ठिकाणी तो दाखवून देतो. या षटकात मात्र येणारा शेवटचा चेंडू बाकी स्लॉगचं पहिलं षटक 64 धावांचं तगडं आव्हान या ठिकाणी पार पाडायचं आहे. बघूया मिडन ओव्हर जाती की काय. मिडन ओव्हर गेली तर प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल टाळ्यांच्या गजरात त्या ठिकाणी शिवदासचं स्वागत करायचं आहे. प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूवर जात आहेत आणि मात्र वाटतंय जोरदार टाळ्या घ्यायचे आणि डीजे नागेश मिडन ओव्हर टाकल्याबद्दल या ठिकाणी शिवदासचं स्वागत करायचं आहे. डीजे गाजवतो प्रत्येक मैदान, या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका, या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका. निशांत 11 जीजी स्पोर्टचा वाजतो क्रिकेट विश्वात डंका, निशांत 11 जीजी स्पोर्टचा वाजतो क्रिकेट विश्वात डंका. सचिन, आपण सुद्धा लागोपाठ 3 षटकार मारले तर आमचे नितीनजी गोतरणे साहेब यांच्याकडून रोख 2222 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी. 18 चेंडू आणि विजयासाठी 64 धावांची गरज. 24 चेंडू आणि 64 धावा असं समीकरण होतं. कारण पहिली ओव्हर मिडन टाकलेली या ठिकाणी विक्रम केला या स्पर्धेमध्ये. या शिवदास यानं पहिली ओव्हर मिडन टाकणारा खेळाडू असेल तर मॅन फ्रॉम वाकलन शिवदास. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता तेवढं थोडा असफल त्या ठिकाणी झाला आणि आता मात्र संघाचं खातं कोल्लं जात आहे 1 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात असताना सोमनाथ येतोय पुढील गोलंदाज. 64 धावांचं तगडं आव्हान पार करायचं आहे. चेंडू राहिलेत 17 आणि विजयासाठी धावा राहिल्यात 63. 17 चेंडू आणि 63 धावांचं समीकरण. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा इथे पेश करतात वाकलन संघ. पाहायला गेला ज्याप्रमाणे शिवदास गोलंदाजी करत होता त्याचप्रमाणे या ठिकाणी सोमनाथ सुद्धा त्याला साथ देतोय. नक्की धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद बोलतोय मी. का आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिलं असेल तर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या आपल्या इंडियाचे दोन्ही भाऊ एका संघात खेळताना दिसतात. तसेच मुन्ना पठाण, युसुफ पठाण, मार्कवास टिव्वा अशा जोड्या आपण पाहिल्या असेल. या ठिकाणी मात्र सोमनाथ आणि शिवदास मोठा भाऊ आहे तर सोमनाथ छोटा भाऊ आहे. मोठ्या भावाने त्याची कामगिरी केली आणि त्याच मोठ्या भावाला साजेसं व्यक्तिमत्व करताना या ठिकाणी शिवदास दिसतोय. त्याने सुद्धा 1 गडी बाद केला आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव दिली आहे. चला षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात आहे. षटकातील पुढचे चेंडू नवीन फलंदाज येतोय. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. पॉईंटच्या दिशेने तिथे सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव या ठिकाणी घेते. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धाव फलक झालाय 2 या अंकेवर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात असताना या षटकातील मात्र येणार आहे 3 चेंडू बाकी अजूनही. अप्रतिम गोलंदाजी इथे वाकलन संघ दहशत निर्माण करतो या मैदानावर. क्रिकेटमधील थरार काय असतो आणि क्रिकेट कसा खेळावा याचं उत्तम उदाहरण तर वाकलन संघ या ठिकाणी दिसतोय. ओहो क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला गेला तर जी कामगिरी शिवदासनं केली होती मिडन ओव्हर या ठिकाणी टाकली होती त्यालाच सोमनाथ पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. या षटकातील येणार मात्र चेंडू बाकी. 64 धावांचा पल्ला पार करायचा. आतापर्यंत 2च धावा धावफलकावर लागल्यात संघाच्या. हलकीशी कट केले ते पॉईंटच्या दिशेने तिथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे. याचं प्रायचित्त भोगावं लागेल. चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेतो त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा येत आहेत. या 2 धावाच्या
धावफलक 4. समीकरण बदलते आहे. 12 चेंडू धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर फक्त 4 धावा धावफलकावर त्या सुद्धा सोमनाथच्या षटकामध्ये आल्या होत्या. कारण पहिलं षटक पाहायला गेलं तर अप्रतिम निर्धाव मिडन ओव्हर टाकली होती आणि 3 गडीपात तब्बल केले होते शिवदास यानं आणि सोमनाथनं फक्त 4 धावा देऊन 1 गडीपात केला होता. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना. 12 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष. आता मात्र षटक क्रमांक 3 घेऊन येतो शिवदास भोईर. तुळशीराम भांडे आपल्याला सुद्धा पारितोषिक आलाय. आपल्याला अशोकजी बांगर साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 201 रुपयाचं पारितोषिक. तुळशीराम भांडे आपल्यासाठी सुवर्ण संधी. चेंडू राहिलेत 11 आणि धावा राहिल्यात 60. 11 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष पार करायचं आहे. देवगाव संघाला सामना चालू वाकलन वर्सेस देवगाव. सुंदर चेंडू होता त्या तिथे गुरुनाथ येतोय आणि पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी झेलबाद. पुढील झटका बसतोय डीजे. धन्यवाद डीजे. चला फलंदाज लवकर जायचं, धावत चला जरा. अजून एक सामना व्हायचा बाकी आहे. फलंदाज जा लवकर. 10 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची गरज. 10 चेंडूवर 10 षटकार मारावे लागतील. या ठिकाणी 1 धाव येते. धावफलक मात्र 1ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 5. षटक क्रमांक 3 शिवदास घेऊन आलेला आहे. शिवदास भोईर. यातील विजय संघ आणि इताडे यापुढे होणारा सामना रोमांचकारी होणारा सामना असेल. सुंदर चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु नाही. झेलबाद. या ठिकाणी पुढील झटका बसतोय डीजे. फलंदाज जरा लवकर विकेटपर्यंत पोचा. धावत पळत चला. आम्हाला सहकार्य करा. आता मात्र या षटकातील चेंडू राहिले 3 अजूनही बाकी आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी धावा राहिल्यात त्या 59. 9 चेंडू आणि 59 धावांची गरज. तीन बॉल झालेले आहेत. ओके बरोबर. सॉरी, थोडी गुणलेखकांची थोडी मिस्टेक या ठिकाणी होते. असो, माणूस आहे. टेक्निकल इश्यू येऊ शकतात तर माणूस सुद्धा चुकू शकतो या ठिकाणी. परंतु समजून घेणं आपलं कर्तव्य. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. सेफ झोनमध्ये चेंडू पडतोय. नक्कीच दुसऱ्या धावेचा कॉल ठिकाणी जात नाही. 1 धाव येते. या षटकातील मात्र येणारा 1 चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी. धाव झाले त्या 6 धावफलकावर. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी. 58 धावांची गरज. 7 चेंडू आणि 58 धावा. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र देवगाव संघावर एवढं बक्षीस का लावण्यात येतं? अविनाश पलटोले साहेब हे क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. अविनाश पलटोले साहेबांनी
देवगाव संघावर आता बक्षीस लावलेलं आहे। या 6 चेंडूमध्ये कोणत्याही फलंदाजानं जर षटकार मारला तर रोख 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आमचे आदरणीय अविनाशजी पटोले साहेब। आणि मात्र वाटते जवळजवळ आमचे नितीनजी कोतरणे साहेब यांचे 5000 वाचलेले आहेत या ठिकाणी, कारण त्यांनी बक्षीस लावलं होतं सामना सुरू होण्याच्या आधीच। जर देवगाव संघ विजय झाला असता तर 5000 पारितोषिक गोतरणे साहेब देणार होते। 6 चेंडू आणि विजयासाठी द्यावा राहिल्यात त्या। छप्पन्न धावांची गरज आहे, 6 चेंडू 56 धावा। चला वाकलन संघ, आपल्यालाच उशीर होईल, यापुढील सामना खेळायचा आहे। इताडे आपले कर्णधार येऊन राहायचं या ठिकाणी। इताडे चला लवकर, इताडे संघ नायक आपण त्वरित निघायचे तिथून आता, चला लवकर या नाणेफेकीसाठी। इताडे संघ आपल्याला वारंवार विनंती करायला लावू नका। सहा चेंडू आणि 56 धावांची गरज। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी झेलबाद डीजे। पाच चेंडू आणि 56 धावांची गरज। अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। चला इताडे संघ आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं पटापट चला। या सामन्यातील औपचारिकता बाकी आहे। सामना झुकलाय वाकलन संघाच्या बाजूने। आणि आता मात्र आमचे वाकलनचे उद्योजक आदरणीय कालुरामजी गायकर साहेब या ठिकाणी खुशीमध्ये असतील। थोडं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येत आहे, कारण त्यांचा संघ सतत तिसरा सामना या ठिकाणी विजयी होतोय। यापुढील सामना आपण बघणार नक्कीच। सामन्यातील औपचारिकता बाकी राहिलेली आहे। इताडे वर्सेस यातील विजयी संघ। या षटकातील मात्र येणारे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत। एक चेंडू बाकी आहे, अजूनही 1 चेंडू बाकी आहे। सामना सोडायचा नाहीये। 1 चेंडू बाकी आहे अजूनही। ओके, ओव्हर झाली। चला धन्यवाद। मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा मॅन फ्रॉम वाकलन शिवदास। मी नाव घेण्याआधीच खेळाडूंना माहीत झालं, याला म्हणतात क्रिकेट। क्रिकेट कसा असावा